ते पाय येणे साधती साधने तुटते वाची बंधने संतान वेळ प्राप्ती नाही ऐसे वेद देते पाये येणे साधती साधने तुटते भवाची बंधने एका जनार्दनी संत एका जनार्दनी संत पूर्ण करते मनोरथ येणे साधती साधने तुटते भवाची बंधने वंशी विभूषितकरान् वनीरदाभान् पीताम्बराधरुणरङ्गफलाधरोष्णात् पूर्णेन्दु सुन्दरमुखात् अरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमां न जाने कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि पांडुरंगा गुरुंगा मनमोन दुसरे चरणा संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका किंवा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्य त्रिजन देवांची मस्तक माझा पायावरी मस्तक माझा पायावरी मस्तक माझा मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या हरिप्राप्तीचे उपाय धरावे संतांचे ते पाय येणे साधती साधने तुटती भवाची बंधने सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी कृपया तुम्हा सर्वांना विनंती मायबाबांना की कृपया मंडपामध्ये येऊन बसावं कारण छत्रपती शिवाजी महाराज जर कीर्तनामध्ये खाली बसत होते तर आपल्याला खुर्चीमध्ये बसण्याचा अधिकार नाही छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आपण पाळायचा लक्षात घ्या समोर बसायचं थोडं माझं बोलणं कडू वाटेल माझं वय तुम्हाला कमी वाटेल पण छत्रपती शिवरायांचा आपण आदर्श घेऊन चालतोय जगद्गुरु तुकोबारायांचा आपण आदर्श घेऊन चालतोय म्हणून ही परंपरा प्रत्येक गावात आपण स्वतःहून सांगितली पाहिजे असं संप्राप्त सेवेकरता घेतलेला अभंग पैठणचे सुप्रसिद्ध साधू ज्यांना वारकरी संप्रदायाचा खांब म्हणून मानलेला गेलेला आहे आपल्या वारकरी संप्रदायामध्ये काही संत होऊन गेले भगवान ज्ञानोबा वारकरी संप्रदायाचा पाया मानला गेलेला आहे ज्ञानदेवी रचिला पाया मला वाटतं स्वरात आणि याच्यात काहीतरी गडबड वाटते वर खाली वाटते जरा माझ्या आडनावासारखं ना माझ्या आडनावासारखं काहीतरी वाटते जरा वर खाली आवाज नाही थोडा तानपुरा नाही पकवाज कमी होतं तानपुरा उंच होतं असं काहीतरी गडबड आवाज तानपुरा बंद होते हा स्वर बरा वारकरी संप्रदायाचा पाया भगवान ज्ञानोबांना मानला गेलेला आहे वारकरी संप्रदायाचा खांब नाथ महाराजांना मानला गेलेला आहे वारकरी संप्रदायाचा कलश कोणाला मानला गेला असेल तर ते आहेत जगतमान्य जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबाराय आणि वारकरी संप्रदायाची ध्वजा जर कोणाला मानली गेली असेल तर बहिणी फडकती ध्वजा निरूपण न केले ओझा आणि महाराज इको फक्त कामापुरतं त्यामध्ये आपलं आणि म्हणून वारकरी संप्रदायाची एक रचना ही इमारत आहे संपूर्ण या इमारतीमधील जर खांब काढला तर वारकरी संप्रदायाची ही इमारत राहील का नाही राहणार हे खांबाचं महत्व आहे आणि म्हणून वारकरी संप्रदायाचा खांब म्हणजे काय तर भागवत आहे कारण काय भागवताला म्हणजे एकनाथी महाराज आहेत का एकनाथ महाराजांना खांब का म्हणलं गेलंय जो आधार देतो त्याला खांब म्हणतात वारकरी संप्रदायाला खूप मोठा आधार देणारे दोन संत आहेत लक्षात घ्या तुम्ही
ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरी लिहिली. आपल्या संपूर्ण वैष्णवांना 2 ग्रंथ प्रिय आहेत, गीता भागवत करते श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. बाकी गीतेवरती भाष्य जर भगवान ज्ञानोबांनी केलं असेल तर नाथ महाराजांनी भागवतावरती भाष्य केलंय. विठाला आणि भागवताचं महत्व असं आहे. अरे अपार महिमा ग्रंथाचा वदवे ना कोणासाचा, प्राणाची कीर्तनकारांचा मेवा कविवर संतांचा, जणू बोधाचा स्वयंप्रभेचा, द्वादश कळीचा रव्यंतरेचा तमहरता, आरती करू तुझ भगवंता. हे भागवताचं महत्व आहे. हे कीर्तन करायला पहिला सगळ्यात मोठा आधार जर कोणत्या ग्रंथाचा असेल तर भागवताचं. लक्षात घ्या. ज्याला कीर्तनकार व्हायचं आहे, ज्याला वारकरी संप्रदायामध्ये निरूपण करायचं आहे, जसं रामदासी परंपरेमध्ये निरूपण करायचं असेल तर संपूर्ण दासबोध अर्धा दासबोध जरी मुखोद्गत असावा लागतो, त्याचा भागवताचा किमान स्पर्श लागतो तेव्हा कीर्तन करता येतं. विठाला जगद्गुरु तुकोबारांचा गाथा इंद्रायणी मातेच्या वरती तरला गेला. त्या इंद्रायणी मातेनं आपल्या अंगावरती तो गाथा तारला. 13 दिवस त्या गाथ्याचं रक्षण करून तो गाथा तारला. त्याचा काशी विश्वनाथा चरणी काशी क्षेत्री हा भागवत त्या गंगा मातेनं तारला. हा त्या भागवताचं महत्व आहे. आणि म्हणून हा भागवत रूपी खांब देणारे, आधार देणारे श्रीमंत संत जगद्गुरु शांतीरोमा एकनाथ महाराज यांचा अभंग आहे. आणि एकनाथ महाराजांच्या अभंगामधून नाथ महाराज या जीवाला हरिप्राप्तीचा उपाय सांगतात, या जीवाला उद्धरून जाण्याकरता तरुणोपाय सांगतात. महाराजांनी पहिल्या चरणामध्ये सांगितलंय की हरिप्राप्ती जर तुम्हाला करून घ्यायची असेल तर भगवान परमात्मा तुम्हाला प्राप्त व्हावा असं जर खरोखर वाटत असेल तर महाराज इकडे तिकडे बघू नका, सरळ संतांचे चरण धरा. हे नाथ महाराजांचं अत्यंत स्पष्ट वाक्य आहे. शिवाय याने काय होईल तर तेने साधती साधने तुडती भवाची बंधने. त्याने काय होईल, जी साधनं तुम्हाला होत नाहीत ती साधनं तुमच्याकडून साधली जातील. त्यानं काय होईल, तुमच्या भवबंधनाची मुक्तता तुमच्याकडून होऊन जाईल. शिवाय महाराज आम्ही संतांचा आश्रय नाही घेतला तर चालणार नाही का, संतांची प्राप्ती नाही केली तर चालणार नाही का, संतांचे पाय नाही धरले तर आम्हाला देव काय मिळणार नाही का. तुम्ही असं म्हणता ना की नामसंकीर्तन साधना पैसे जळतील बाबा जन्मांतरची पाप, तर डायरेक्ट नामस्मरण केलं तरी पण जळतात. मग संतांचा आश्रय कशा करता घ्यायचा, तर महाराज चालत नाही. कारण संतांची प्राप्ती जर तुम्ही केली नाही, संतांचा जर तुम्ही आश्रय घेतला नाही तर देव तुमच्यावरती कृपा करूच शकत नाही. हा सरळ सरळ सूत्र आहे आमच्या वारकरी संप्रदायाचं. आणि म्हणून नाथ महाराज म्हणतात एकदा संतांचा आश्रय करा. संत जर तुम्हाला भेटले तर संत काय करतील, एका जनार्दने संत पूर्ण करती मनोरथ. विठ्ठल या आपल्या तोरणपाडा गावामध्ये आज हे आपलं कुटुंब चोरगे कुटुंब आहे. त्या कुटुंबानं आज भयंकर कष्ट वगैरे करून एक ना एक पैसा जमवून आज या ठिकाणी एक वास्तू उभारण्याचा संकल्प त्यांनी आज पूर्ण केलेला आहे. श्री दीपक महादूत चोरगे या घराचे मालक स्वतः. मला सांगण्यास अत्यंत गौरव वाटतो तो याकरता की जे आज या ठिकाणी विडा घेऊन उभे ते खरे घराचे मालक. त्याचे वडील वय आज 85 आहे. आज देवाची सेवा एवढ्या वर्षामध्ये केलेली आहे. लक्षात घ्या, आपण घरातून मंदिरात जात असतो. आलं का लक्षात, आपण घरातून मंदिरात जातो. घरातून मंदिरात जाणं काही मोठं काम नाहीये. सहज चप्पल घातली की निघाला. पण मी एक तुम्हाला पुढची गोष्ट सांगतो, घरातून मंदिरात जाणं हे अत्यंत सामान्य कार्य आहे, पण घराचं मंदिर बनवणं हे अत्यंत असामान्य कार्य. लक्षात घ्या. का घराचं मंदिर व्हायला काय लागतं, घराला कळस बसवायचा नाही, घरात देव आणून बसवायचा नाही. नित्य नाम घोष जयाचे मंदिर, नित्य नाम घोष जयाचे मंदिर, नित्य नाम घोष जयाचे मंदिर, नित्य नाम घोष जयाचे मंदिर. देची काशी मोरी नित्य नाम घोष जयाचे मंदिर, त्याची काशीपुरी तीर्थक्षेत्र. महाराज ज्या घरामध्ये रोज नामघोष ऐकायला येतो, ज्या घरामध्ये नित्य नामस्मरण होतं, ज्या घरातला वारकरी दरवर्षी नित्य नेमाने पंढरपूरची वारी करतो, ज्या घरामध्ये अन्न शिजल्यानंतर पहिला नैवेद्य देवाला दाखवला जातो, ते घर राहत नाही, त्या घराचं मंदिर होतं महाराज. म्हणून या घराचं मंदिरच झालंय. आज आपण पाहतो की वास्तुशांती कशा करता केली जाते, का केली जाते.
याचं कारण आहे सांगतो तुम्हाला मी. वास्तू बांधत असताना त्याच्यामध्ये काही दोष येतात. वास्तू बांधायला घेतली त्याची सुरुवातीपासून जर आखणी पाहिली तर नियम आहेत त्याचे. ज्या ठिकाणी तुम्हाला वास्तू बांधायची आहे तिथली जमीन आधी खोदून पाहावी. त्या जमिनीमध्ये एखादा हाडाचा तुकडा, केसाचा तुकडा असं काही निघालं नाही पाहिजे. का निघालं नाही पाहिजे? कारण यावरून एक सिद्ध होतं की या पूर्वी तिथं स्मशान होतं, म्हणजे या ठिकाणी वास्तू बांधता येत नाही. आलं का लक्षात? पहिलं. दुसरं म्हणजे ज्या ठिकाणी वास्तू बांधायची आहे त्या वास्तूच्या पूर्व दिशेला 1-2 हात खड्डा खणायचा आहे, त्याच्यामध्ये पाणी ओतायचं आहे. तुम्ही 21 पावलं पश्चिमेकडे चालत जा, परत मागे या. तुम्ही येईपर्यंत जर ते पाणी जिरलं तर त्या ठिकाणी घर बिलकुल बांधायचं नाही. का? घराला घर नाही खाली, धर नाही का त्या घराला खाली, आधार नाहीये. या तुम्ही निष्पत्ती होते, लक्षात घ्या. असे घराचे काही नियम आहेत. सगळं करता करता घर बांधायला कधी घ्यावं तर घर बांधायला मार्गशीर्ष महिन्यामध्ये घ्यावं, शास्त्र सांगतं. जर घर बांधायला मार्गशीर्ष महिन्यामध्ये घेतलं तर घर बांधताना कुठल्या प्रकारची अडचण येत नाही असं म्हणतात. शिवाय घर बांधण्याचं काम हे व्यतिपात वधृती योगावरती करू नये, शास्त्र सांगितलं. त्या दिवशी बांधकाम थांबवावं. काय कारण? तर ते योग अशुभ मानले, त्या योगावरती बांधकाम करता येत नाही. घराचं बांधकाम सुरू करताना ईशान्य कोपऱ्यातून सुरुवात करून पहिला दगड ईशान्य कोपऱ्यामध्ये लावतात आणि शेवटची वीट कुठे लावतात? ईशान्य कोपऱ्यामध्ये लावतात. इतके सूक्ष्म नियम आहेत त्याचे. पुन्हा घर कुठल्या ठिकाणी बांधावं, कुठल्या ठिकाणी काय करावं, सगळ्या गोष्टीचे नियम आहेत. एकदा एक शहराच्या बाहेरची जागा होती. जागा विकलीच जात नव्हती. काय कारण असेल? तर त्या जागेमध्ये एक गाय पुरली होती. गाय, लक्षात आलं का? गाय पुरली होती. तो जो जागा मालक आहे तो अक्षरशः काकुलतीला आला, जागा विकली जाईना. शेवटी एका धर्माचार्याने निर्वाळा दिला की 7 हात जागा खाली खणा, तिथली माती उपटून काढून द्या, त्याच्यामध्ये माती ओता. म्हणजे घर बांधणं त्याच्यामध्ये इतके साधे नियम आहेत, लक्षात घ्या तुम्ही. आणि एवढे नियम पाळून घर बांधलंच, ऐका, एवढे नियम पाळून जर घर बांधलंच तरी पण पुढं परत शास्त्र आहे ना. आता आजपासून सकाळी इथे एवढा विधी झाला. विधी झाल्यानंतर आता सकाळपासून ब्राह्मणाने जर मंत्र म्हणले, ते मंत्र कुठल्या लँग्वेजमध्ये म्हणले तुम्हाला कळले काय? आजपर्यंत ब्राह्मणाच्या मंत्राचा अर्थ तुम्हाला कधी जाणून घेता आला नाही, तुम्ही त्याला कधी विचारलंच नाही. म्हणजे एखादा मंत्र गडबडला असेल, एखादा उपचार चुकला असेल, एखादं काही कमी पडलं असेल, सगळ्या गोष्टी राहतात. शिवाय या सर्व गोष्टींची पूर्तता करण्याकरता आताचं कीर्तन विठ्ठल या गोष्टींची पूर्तता करण्याकरता आजची कीर्तन सेवा आहे. शिवाय वास्तुशांती कशा करता करायची याचं कारण सांगतो तुम्हाला मी. आता एवढं घर बांधलं, याच्यामध्ये खडकाम केलं, काय केलं असेल, त्याच्यामध्ये किती जीव मेले असतील. त्या जीवांचं पातक तुमच्या माथ्याला लागलं की नाही? बरोबर ना? आणि आपलं शास्त्र सांगतं की दुसऱ्या जीवाला त्रास देऊन जर आपण सुख भोगू असं म्हणत असू तर ते पाप आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून त्या जीवांची शांती या ठिकाणी केली जाते. आता सहज एखादा माणूस मेला तर त्या माणसाचं पिंडदान केलं जातं, बरोबर की नाही? त्या मुक्या जीवांचं पिंडदान कोण करेल? मुक्या जीवांच्या कुटुंबियांना कोण काय देईल? हा एवढा उदात्त विचार आपल्या संस्कृतीने केला आणि वास्तुशांतीची संकल्पना साकार झाली, लक्षात घ्या. शिवाय आता मला एक सांगा तुम्ही, आता ही वीट बनली आहे, ही वीट नक्की कोणत्या मातेची बनली तुम्हाला काय माहिती? ही वीट कोणत्या मातेची बनली तुम्हाला काय माहिती? ती माती जर त्या वीट बनणार नाही, कुठून स्मशानात आणली असेल किंवा कुठून नको त्या जागेवरून आणली असेल, त्या मातीची डायरेक्ट जर वीट बनली असेल तुम्हाला माहिती आहे का ती गोष्ट? तुम्ही बघायला गेलात? नाही बघायला गेलात. शिवाय तुम्हाला एक गोष्ट सांगतो, आता वीटभट्टी आहे, वीटभट्टीवरचा कामगार समजा त्याला लेच जोराची लागली तर तो काही लांब जात बसणार नाही. बाकी तुम्ही समजून ना मला काय म्हणायचं ते. समजा माती जर तसली आली तर माती काय झाली? अशुद्ध झाली. शिवाय आता ह्या घराला लागलेले गज, लोखंडी सळया, या लोखंडी सळया ज्या आहेत, या लोखंडी सळया नक्की कुठून आल्या? आता आपण पोलीस स्टेशनला जातो, पोलीस स्टेशनमध्ये बहुतेक असे किस्से घडलेले आहेत महाराज. एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीच्या डोक्यामध्ये सळई घातली, त्याला ठार मारला. पुढे जाऊन ती सळई एव्हिडन्स म्हणून जमा झाली, कालांतराने ती भंगारात जमा झाली, भंगारवाल्याने ती नेली, विकली, वितळवली, तिची सळई बनली. समजतं तुम्हाला? असं जर घडलं असेल तर तिच्यामध्ये पण काय आला? दोष आला. म्हणून लक्षात घ्या, घराला वापरण्यात आलेलं पाणी, माती, कुठलंही साहित्य किंवा वाळू, ती वाळू ही कुठून आली असेल याचा काही तपास नाही. म्हणजे इतक्या वस्तू आपण वापरतो,
या वस्तू नक्की शुद्ध आहेत की नाही याची गॅरंटी आपल्याला नाही. एखादा काही गडबड असेल याची आपल्याला काही गॅरंटी नाही. म्हणून या सर्व गोष्टींची जी शुद्धता आहे, त्या वास्तूची शांती, की जेणेकरून बाहेरची पिढा आमच्या घरात नाही आली पाहिजे, आमची वास्तू कशी शांत राहिली पाहिजे. म्हणून आजची वास्तू शांती विठाला. या वास्तू शांतीमध्ये जर काही गडबड राहिली तर ती गडबड, ती न्यूनता पूर्ण करण्याचं काम जर कशाने होत असेल तर ते नामस्मरण होतं. आरंभी आवडी आदरे आले आरंभी आवडी आदरे आले सकळ सिद्ध जगी झाले पूर्ण काम सकळ सिद्ध जगी झाले कीर्तन खरं तर उशिरा सुरू झालं, असं नव्हतं व्हायला पाहिजे होतं, पण काय हरिपाठ डबल वारी झाला ना. आजपर्यंत डबल वारी भजन ऐकलं होतं, डबल वारी हरिपाठ पहिल्यांदा बघितलं आज. मी पण जरा डबल वारी कीर्तन करून आलो. सकाळी कणकवलीला होतं, तिकडं ती कणकवली दणकवली इकडे आलो. एवढं आलो. असो, आज या सेवेला उपस्थित असणाऱ्या सर्व टाळकऱ्यांपैकी आमचे ज्यांनी मला या ठिकाणी नियोजित केलं, वासुदेव महाराज चोरगे आता आर्मी रिटायर्ड आहेत. त्यांनी म्हटलं भूषण महाराज आमच्याकडे सेवा तुम्हाला करावी लागेल. म्हणलं त्यांनी सांगितलं, म्हटलं आमच्याकडे वास्तुशांती आहे, तुम्हाला आमच्याकडे सेवा करावी लागेल. मी म्हटलं येस सर, असं करून मी इकडं आलो. आणि म्हणून या ठिकाणी तुमच्या सर्वांचं दर्शन. आज खरं तर सेवेला उशीर झाला. मी म्हटलं मंगलाचरण जरा उरकतं घेईन, पण सिस्टीम एवढी चांगली लागली आहे तर मला मोहच नाही आवडला अजिबातच. म्हणून मी पण जरा टाईमपास केला, म्हणजे जरा ताणलं जरा. पण असू दे, मला वेळेचं भान आहे. आपल्याला जास्त नाही 1 वाजेपर्यंत सोडायचं एवढं मला माहिती आहे. बरोबर ना? ठीक आहे ना, 1 वाजेपर्यंत. म्हणून लवकर जेवत जा तुम्ही. पुढच्या वेळेला लवकर जेवत म्हणजे लवकर कीर्तन सुरू होतं. असो, या ठिकाणी उपस्थितांमध्ये आमचे हरिभक्तीपरायण विनोद महाराज पुस्तके या ठिकाणी हजर आहेत. लोकांना एक यूट्यूब चॅनल मिळताना मारामार आमच्याकडे 2-2 चॅनल लागलेत. बघा किती फेमस झालं मी. कोकणातला कीर्तनकार फेमस होतो, फक्त त्याला आपला माणूस सपोर्टिंगला लागतो. दुसरी गोष्ट सांगतो तुम्हाला, मी लोक म्हणायचे आम्हाला, त्यांचं नाव काय विनोद, बरं का, काय ना त्यांचं विनोद. भूषण महाराज तुम्ही लय सिरियस कीर्तन करता, लय सिरियस कीर्तन करता तुम्ही. तुमच्या कीर्तनात विनोद नाही, तुमच्या कीर्तनात विनोद नाही. हा बघा आणलाय धरून, चला हा विनोद आणि हे कीर्तन. त्यातल्या त्यात काय झालंय, आळंदीमध्ये 12 वर्ष राहिलो. घरी आईबाप असून अनाथासारखा जगलो. आळंदीमध्ये आईबाप असून पण अनाथासारखं जगलो, तेव्हा तिथे कीर्तन करतोय. समजलं का? या ठिकाणी माझ्यासारख्या अनाथाला सनाथ करायला 2-2 नाथ उभे आहेत. हे विश्वनाथ, हे आदिनाथ, मी अनाथ. आणि त्याच्यानंतर आमचे गणेश महाराज जागडे आहेत. मी जर कीर्तन करता करता झोपलो किंवा तुम्ही झोपलं तर त्यांचा ते जागडे तर तुम्हाला जागा करतील, चालतं वास्तविक. अशा प्रकारे सगळी मंडळी या ठिकाणी आहेत. आणि आमच्या श्री वीरेश्वर माऊली वारकरी संप्रदायाची सगळी टाळकरी मंडळी या ठिकाणी कीर्तन ऐकायला आलेली आहेत. आणि या ठिकाणी एवढे उत्कृष्ट मृदंग वादक आहेत, एवढे उत्कृष्ट गायक आहेत. काही लोक जे मृदंग ऐकायला आले त्यांना पण नमस्कार, जी लोक गायन ऐकायला आली त्यांना पण नमस्कार, जी लोक मला बघायला आली त्यांना पण नमस्कार. आलं का लक्षात? जी लोक नुसती जेवायला आली त्यांना तर साष्टांग दंडवत. असो, जी लोक मला पाहायला आलीत त्यांनी कृपया जाताना चहा पिऊन जा. कोणीही, जरी मुलगा नाही पसंत आला तरी पण चहा घेतल्याशिवाय कोणी जाऊ नका. आलं का लक्षात? म्हणून असो
सर्वांच्या चरणीदा साष्टांग प्रणिपात करतो, सेवेला प्रारंभ करतो. विठाला माऊली ज्ञानोबा म्हणतात की हे जसं घर आहे तसं आपल्या इथे एक घर आहे बरं का. आपल्या अध्यात्माच्या भाषेमध्ये घर मानलं गेलेलं आहे. ते घर म्हणजे शरीर. या शरीराला घर म्हणलं गेलेलं आहे. आज थोडं गडबड अशी आहे की प्रवास खूप झाला आहे, झोप भयंकर आहे, ॲसिडिटी पण भयंकर झालेली आहे. त्यात दातांना तारा लावल्यात, त्या तारामुळं माझे शब्द तार तार होतात, त्याच्यामुळे माझी तारांबळ उडते. त्याच्यामुळे काय होतं की कदाचित एखादा शब्द जर वाकडा गेला तर तुम्ही त्याला बरोबर रस्त्यावरती आणा. त्याच्यामुळे घसा पण गेलेला आहे, म्हणून जरा आधीच माफी मागतो. तर माऊली म्हणतात की एक घर आहे. ते घर म्हणजे कुठलं, ह्याला घर म्हणतात, या शरीराला घर म्हणलं गेलं. असो हे 24 तत्वांचे कुटुंबस्थान वस्तीचे या 24 भूतांना 7 5 3 दशकांचा मेळा एकत्रिका दावी हरी, त्या 24 तत्वांचं मिळून हे घर बनलेलं आहे. आणि त्या घरामध्ये त्या घराचा मालक राहतो. आता लक्षात अधिष्ठानम तथा करता कर्णांच्या पृथक विधम भगवंताने गीतेमध्ये सांगितले की हे अधिष्ठान आहे. या अधिष्ठानामध्ये करता राहतो, याला मन म्हणतात. काय मन? मनुराजा एक देह भूय, मनुराजा एक देह भूय, ऐसे नागतो त्रासे दोघे नारे, ऐसे नागतो त्रासे दोघे पुत्र पुत्र संपन्नवारे, पुत्र पुत्र संपन्नवारे, तेणे कृपा आज आजगराची नाणेटी करायची आपल्याला, समजून घ्या तुम्ही, वेळ कमी आहे. मनुराजा, मन नावाचा राजा या देहाचा मालक आहे. आणि तो मालक या देहाला सांभाळतो. तो मालक जशी मर्जी करेल तसा हा देह राहतो, लक्षात घ्या. आणि म्हणून त्याचं कल्याण व्हावं असं जर वाटत असेल, त्या देहाचं जर कल्याण व्हावं असं जर वाटत असेल तर संतांना शरण झाला अभंग सांगतो. का आहे, या देहामध्ये आपण जन्माला आल्यानंतर आपल्या काही मूलभूत गरजा आहेत. अन्न, वस्त्र, निवारा, मोबाईल, चार्जर, रिचार्ज, इंस्टाग्राम. मुद्दाम सांगितलं मी इंस्टाग्रामवरती म्हणून, इंस्टाग्राम असं हरकत नाही. म्हणजे आता बऱ्याच गरजा वाढतील. इंस्टाग्राम, स्नॅपचॅट, गरजा भयंकर आहेत. मला सांगा, जगामध्ये अन्न मिळत नाही का? अन्न मिळतंय, पण तरी सुद्धा माणूस अन्नाकरता वणवण भटकतो महाराज. वस्त्रही मिळतंय तरी भटकतो, निवारा मिळतंय पण भटकतो. आणि गरजा पूर्ण करण्याच्या नादामध्ये शरीराचे चोचले होतो, चोचले. आलं का लक्षात? आणि जे मूळ उद्देश या जन्माचा आहे त्याला विसरून गेलेलं आहे. आणि या जन्माचा मूळ उद्देश नक्की काय आहे? माऊली म्हणतात हे साते आले हे साते आले नाही तरी संसार जाईल, नाही तरी संसार जाईल. कोणाचे मै बाप, कोणाचे गणगोत, कोणाचे मै बाप, कोणाचे गणगोत. देहाचं जर कल्याण व्हावं असं जर वाटत असेल तर पहिला देवाला शरण जा. देवाला आपलासा करा. आपुला तो एक देव करून घ्यावा, एक देव करून घ्या. त्या देवाला शरण जा, देवाची प्राप्ती करून घ्या, तर या देहाचं सार्थक आहे. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक. विठ्ठलाची एक देखील या देहाचं सार्थक कशामुळे? तर बघा, त्या परमात्म्याची प्राप्ती करून घेणं म्हणजे देहाचं सार्थक आहे. आणि त्या देहाची आपण काय करतो महाराज? अवनती करतो. त्या देहाला अधोगतीला घेऊन चाललोय. तुम्ही मला सांगा, देह दिला कोणी? देवाने दिला. जेणे हा देव दिला दान, त्याचे करणे चिंतन, जगज्जीवन नारायण गायी न गुण द्यायचे. आपण गणेश महाराजांकडे कीर्तन केलं त्यावेळी गोष्ट सांगितली होती महाराज. कुठली? मी जर तुमची गाडी घेऊन पळून गेलो आणि गाडी सरळ रोडला टाकता कुठेतरी पार घसपाना जर फिरवली, तुम्ही मला परत गाडी द्याल का? द्याल का? नाही देणार महाराज. म्हणून हा देह ज्या परमात्म्याने आपल्याला दिलाय, ज्या परमात्म्याने आपल्याला दिलाय, त्या देहाला जर आपण नको तिकडे घातला, गाडीमध्ये पेट्रोल टाकायचं सोडून जर राखेल घालत बसलो, रॉकेल समजतं तुम्हाला? रॉकेल समजतंय का?
बरं अंगठ्यावरून जरी समजून जा तुम्ही, हळदीला मागच्या दाराची सोय करतात ना त्याला रॉकेल म्हणतात आमच्या भाषेत. ते रॉकेल जर घालत गेलो तर गाडीची वाट नाही लागणार का? म्हणून गाडीची वाट लागते महाराज. आणि याच्याकरता देहाची जपणूक कशी करायची, देहाचा सांभाळ कसा करायचा, देहाला अवनतीला जाण्यापासून वाचवायचं कसं, किमान देहाची ऊर्ध्वगती नाही करता आली तरी पण देहाला अवनतीला जाण्यापासून वाचवणं हे जीवाचा आद्य कर्तव्य आहे. विठ्ठल म्हणून जीवानं देहाच्या नित्य कल्याणाचा विचार केला पाहिजे. लक्षात घ्या काय आहे, कधी कधी आपण असं करतो ना की ज्या कामाला चाललोय, ज्या कामाला आलोय तो कार्यभाग बाजूला सोडून दिला, नको ते गुंडाळून घेऊन बसलोय. कसं काय सांगतो तुम्हाला मी, एका मालकानं नोकराला सांगितलं हे पैसे घेऊन जा. किती आहेत? 50,000 आहेत. 50,000 किती? 50,000 आहेत. ह्याच्याकरता हे कशा करता, बाजारात जा चांगला बैल घेऊन ये, बाजारात जा चांगला बैल घेऊन ये. गडी 50,000 घेऊन गेला बाजारामध्ये. बाजारामध्ये गेला, बाजारात जाताना त्याला नेमकं ते घुंगरं दिसली. घुंगरं काय? घुंगरं दिसली. पाठानं घुंगरं घेतली. कशाला? चला बैलाला बांधायला घुंगरं काम येतील म्हणून घुंगरं घेतली. पुढे गेला, चांगला पट्टा दिसला महाराज, पट्टा घेतला. कशाला? बैलाला घालायला पट्टा कामी येत. पुढे गेला, पुढे गेल्यानंतर त्याला ते काय भेटली, व्यसन, हे दोरी भेटली महाराज. मस्त बैलाला दोरी घ्या, घेतली दोरी. पुढे गेल्यानंतर झूल भेटली, बैलाच्या अंगावर टाकायची झूल भेटली, झूल घेतली. सगळं करता 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 गेला, बैलाच्या पायाला नाळ सकट पठ्ठीने घेतली. आणि नंतर जेव्हा बैल घ्यायला गेला, पैसाच संपला. मालक आता घरी गेल्यावर मालक बोंबला, कारण बैल कुठं आहे? ते म्हणले मालक पैसा संपला. कसा काय संपला? ते म्हणले ह्या पैशाची झूल घेतली, ह्या पैशाची व्यसन घेतली, ह्याचे घुंगरू घेतले, ह्याचे गोंडे घेतले. अरे पण बैल कुठं आहे? ज्या बैलाला घालायचं तर बैल कुठं आहे? तर म्हटलं महाराज बैल राहिला. आता एक काम कर, ती घुंगरं घाल माझ्या डोक्यामध्ये, ती झूल घाल तुझ्या अंगावरती, नाचू आपण इकडे मस्त बिदीला. नंदी बैल आला. चालेल काय महाराज? चालेल काय? ना चालत. म्हणून या देहाला आल्यानंतर ज्या गोष्टी करता आपण आलोय ती गोष्ट जर आपण नाही साध्य केली तर महाराज हा देह व्यर्थ आहे. सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला, मग त्या देहाचं सार्थक करायचं तर काय केलं पाहिजे महाराज? मग हरीची प्राप्ती करून घेतली पाहिजे. मग हरीची प्राप्ती करणं महाराज सोपं आहे का? सोपं नाहीये. सोन्याचे पर्वत करवतील पाषाण, अवघे रानमाळ कल्पतरू परिया दुर्लभ विठोबाचे पाय. सोन्याचे पर्वत करता येतील महाराज, हा सोन्याचे पर्वत करता येतील, रानोमाळ कल्पतरूची लागवड करता येईल. पण महाराज देवाचे चरण मात्र दुर्लभ आहेत. आणि अशा वेळेला एवढा देव दुर्लभ आहे, त्या देवाला ज्या साधनेनं प्राप्त करून घेता येतं ती साधनं पण दुर्लभ आहेत. योगाची या वाटा जे निघाले का सुपटा, त्या दुःखाचा जे शेलवाटा भागाला. तुम्ही बघा त्याला योग म्हणतात. योग काय म्हणतात? योग म्हणतात. योग म्हणजे काय? पाहे पा लोहाचे चणे जे बोचरिया पडती खाणे, ते पोट भरणे की प्राणी शुद्धी म्हणून. एखाद्या माणसाचे जर खरोखर दात पडले असतील, त्या जर चणे खायला दिले लोखंडाचे, राहील का जागेवर? त्याची 13वाची सेवा मलाच करावं लागेल महाराज. आलं का लक्षात? म्हणून योग मार्ग कसा आहे? अत्यंत दुष्प्राप्य आहे, दुष्प्राप्य आहे. आणि म्हणून योगाचा मार्ग जमत नाही. माऊली म्हणतात काय केलं पाहिजे? अवानीच्या कवाडा लावून आसन मुद्रा सोडा, मूळबंधाचा उडा 50ला. या आपल्या गुदाच्या आणि शिश्नाच्या मध्येची 1.5 इंच जागा सोडून मध्ये जी जागा राहते तिथं टाचेनं प्रेशर द्यायचा. ही जी हनवटी आहे गळ्याला अशी दाबायची, वरचा वायू खाली जाऊ द्यायचा नाही, खालचा वायू वर येऊ द्यायचा नाही. याला लॉक मारायचा, याला बंद म्हणतात. याला मूळबंध, याला जालिंदर बंध म्हणतात. असे बंध लावल्यानंतर तेव्हा कुठं हा बाबा दिसतो? योगी यांच्या ध्यानी द्याताना थोडस येतो तो आम्हा पाशी मागे पुढे. इतका कठीण आहे तो, इतका कठीण आहे. माऊली म्हणतात अरे नागिणी साय नवई द्वारे निरोधून, नाडीत्रया माझे सुषुम्ना संचरण, न साध्या मार्ग ऐसे बोलते मुनिजन,
नरहरी चिंतने हरनिशे मुक्ती स्थान. ओम नमो भगवते वासुदेवाया. इतका कठीण हा मार्ग असताना महाराज या मार्गाचा आश्रय करील तरी गोड. विठाला मार्ग आहे, योगा प्रत्येकाला जमत नाही. एक बाई मार्ग सारखे घरातून बाहेर आत यायची, आतून परत बाहेर जायची, परत आत यायची, बाहेर जायची, चालायचं. शेजारीने विचारलं का काय झालं, हे आत बाहेर काय चाललंय तुमचं? तर म्हणले हे माझं नाही, माझ्या सुनबाईचा पराक्रम आहे. म्हणले का पराक्रम आहे? आता कीर्तन करायची खरी परीक्षा. आता माझ्या तोंडाची पावडर जरी निघून गेली तरी तुम्हाला देव आपल्याला मिळत नाही. भक्ती कशी करायची आम्हाला कळत नाही. आम्ही आमच्या मर्जीने भक्ती करतो, बरोबर की नाही? आम्ही आमच्या मर्जीने भक्ती करतो. देव किती मोठा असावा, का असावा, काय त्याचं बंधन नाही. महाराज भक्तीमध्ये किती मऊपणा, किती नाजूकपणा असला पाहिजे. तुम्हाला म्हणून एक वाक्य सांगतो मी. तुम्हाला म्हणून एक वाक्य सांगतो. पुण्यामध्ये इस्कॉनला गेलो होतो. इस्कॉनला ते राधाकृष्णाच्या मंदिरामध्ये त्या देवाला इतके करोडोचे उपचार अर्पण केलेले असताना, एवढं त्या इस्कॉनची एवढी संपत्ती करोडोची आहे, देवाला रोज लाखाचे उपचार देवाला रोज असतात, अत्तर सगळं असतं. पाहिलं तर देवाच्या पायावर एक तुळशीचं पान चिपकवलं, एकच पान तुळशीचं, जास्त नाही म्हणत, एक तुळशीचं पान फक्त. हे विचारलं, एवढं सगळं तुमच्याकडे आहे तरी पण देवाच्या पायावर का व्हायलं नाही? एवढी फुले आहेत मग देवाच्या पायावर का नाही व्हायली? ती लांब ठेवली, त्यांनी एक पान तेवढं फक्त देवाच्या पायाला चिपकवलं, असं का? त्यांना उत्तर बघा किती दिलं, शांत बघा, म्हणजे छान उत्तर दिलं. त्यानं उत्तर असं दिलं की आमच्या कानाचे चरण फार कोमल आहेत, आमच्या देवाचे चरण फार कोमल आहेत, आणि देवाच्या चरणावरती इतकासा पण भार सहन होणार नाही फुलाचा, म्हणून देवाला काही इजा झाली नाही पाहिजे, म्हणून इतकाच एक पान बस. आपल्याकडे देव मारा असला मोठा फुल कृष्ण इतकाच, तो देव झाकला की जातो. देव हाय का नाही देवाला माहीतच नाही, नुसती फुलं कशी व्हायची त्याचा काय आहे की नाही? फुलाची साईज किती, देवाची साईज किती, ह्या सर्व गोष्टींचा सूक्ष्मता, ह्या सर्व गोष्टींचा बारकावा भक्तीमध्ये येतो. आणि ही भक्ती आम्हाला नेमकी कळत नाही, आलं का लक्षात? म्हणून ही भक्ती आम्हाला कळत नाही, म्हणून भक्ती कळत नाही याच्याकरता दुसऱ्याचं ऐकावं लागतं, दुसऱ्याचा आधार घ्यावा लागतो महाराज. मग आधार घ्यायचा कोणाचा? तर संतांचा घ्यायचा, अभंगाचा पहिला चरण. हरी प्राप्तीचे उपाय, प्राप्तीचे उपाय, अकरा वाजून गेलेत, लोक आकरा जागी आता. त्याच्यामुळे जरा थोडी भीती आहे, काळजी करू नका. आज माझे पण काय 5 फुटांना माझा पण जरा घासा वाचलास. हरिप्राप्तीचे उपाय. महाराज हरी प्राप्त झाला तर काय होतं? हरी आला आता मग त्याची होई चिंता. ज्याच्या हाताला जर हरी आला, एखाद्यानं जर देवाला आपलासा करून घेतला तर त्याला जगामध्ये कोणाला घाबरण्याचं कारण नाही महाराज. म्हणून हरीला प्राप्त पहिलं करून घ्यावं. कारण काय? मगाशी मी वर्णन केलं, देव प्राप्त झाला तर पहिलं म्हणजे तुमच्या जगण्याचं सार्थक होतं. आलं का लक्षात? जगण्याचं काय होतं? सार्थक होतं. मग महाराज तो देव आम्हाला सहज मिळणार नाही का? नाही मिळणार. कसा? कारण जसा देव मिळवणं तुम्हाला सोपा आहे असं दाखवलं गेलं आजपर्यंत, तेवढा कठीण सुद्धा आहे. आणि तुमची ताकद त्या ठिकाणी अपुरी पडते, त्या ठिकाणी तुमची ताकद अपुरी पडते, त्या ठिकाणी तुम्हाला दुसऱ्याचं सहाय्य घ्यावं लागेल. अचानक जर तुमच्या घरी पाहुणे आले
बघा तुम्ही, एखादी गृहिणी असेल, तिने मस्त घरी स्वयंपाक करावा, स्वयंपाक संपला, ती छान झोपली आहे. आता झोपली आहे, नेमकं झोपली तर मालकाचा फोन आला. अगं, ती म्हणली काय? पाहुणे येतात. किती? 15. हिनं मनातल्या मनात शिव्याच घातल्या. कारण सांगतो तुम्हाला मी, कारण काक्यांनो, मावशांनो, आत्यांनो ना आज्यांनो, मला फक्त एक प्रश्नाचं उत्तर द्या. कुठलीही महिला कधी पण घरामध्ये प्रसन्न कोणत्या दिवशी असते की ज्या दिवशी तिने 100 माणसांचा स्वयंपाक बनवला असेल. समजा 100ही माणसांचा स्वयंपाक बनवला असेल, तो 100ही माणसांचा स्वयंपाक संपला, तिला समाधान वाटतं. पण सगळे भांडी घासून निदान ठेवली ना की नंतर अचानक जर कोण आला का नाही, मग शिवेच घालेल ती. असा विषय आहे. म्हणून ज्या वेळेला तिच्यावर प्रसंग येतो तेव्हा ती लगेच शेजारीला हात देते. हो आई, अक्का, या, आमच्याकडे पाहुणे येतात, जेवण बनवायला या. त्या बायका पण बिचारी येतात, जेवण बनवतात. पूर्वी काळी लोक खाल्लेल्या मिठाला जागायचे महाराज. पूर्वी लोक खाल्लेल्या मिठाला जागायचे. आता लावलेल्या मशिरीला पण जागतात. म्हणून त्या बायका येतात, स्वयंपाक होतो, छान पाहुणे जेवून जातात. असं असतं. म्हणून काय म्हणायचं की ज्या ठिकाणी आपली ताकद अपुरी पडते त्या ठिकाणी एकतर देवाचं साहाय्य घ्यावं लागतं किंवा संतांचं तरी साहाय्य घ्यावं लागतं. म्हणून धरावे संतांचे ते पाय. एकाने शंका केली, महाराज मग संतांचेच पाय का? आमच्याकडे असे काय काय लोक आहेत, देव भेटला नाही, नुसता देव भेटला नाही, देव अंगात येतो म्हणा. अंगात काय? देव अंगात येतो. आता मला प्रश्न पडतो, ह्यानं जर 4 दिवस समजा आंघोळच नाही केली, मग त्याच्या बनियांचा वास घेऊन कुत्रं पडून जाईल. आणि हा खुशाल म्हणतो की देव अंगात येतो. महाराज आमच्याकडे आहेत महाराज, ह्याच्या अंगात येतो. अशीच एक बाई तिच्या अंगात आलतं, ती जत्रा निघाली मागणं हलगी तिकडून. ते बाजा माहिती ना आपल्याकडे, बाजा असतो, खालू बाजा चाललाय, ढांका नाका ढाकू मागून चाललाय, आपण छान चाललंय, रस्त्याला चाललंय. ती देवी पण अशी फिरते गोल. ते मला फार येत नाही बरं का, पण जस्ट सांगतो तुम्हाला. ती देवी फिरते, तिचा नवरा पुढं आणि अचानक देवी मध्येच थांबली. तिच्या गाडीला लागला स्पीड ब्रेकर लागला आणि तो नवरा म्हणतो, आई काय झालं आई? नवरा म्हणते तिला, आई बायकोला, आई काय झालं आई? ती म्हणते लगेच कानामध्ये, खाली काय पडलंय बघा. तो पायाजवळ वाकला, पाया पडायच्या उद्देशाने खाली पायाजवळ वाकला आणि बघतो हिचं पैजण निघालंय. त्याने टाकलं खिशात, म्हणला टाकलंय खिशात, निघा. झाली, देवी उतरली. हाय का देवी खरोखर त्यांची? असं नसेल, ज्यांच्या अंगात खरोखर येते त्यांना दंडवत. पण अशी जगामध्ये लेख उदाहरण महाराज. नाचते अशी नाचते देवीच्या नंतर हातपाय असे घरी गेल्यावर दुखतात ना बेकार. काय करावं? मग त्यालाच दाबावं लागतं. त्या देवीचा हातपाय तो शंकर दाबतो घरचा आपला. असा विषय होतो. मग अशी काही जगामध्ये महात्मे जे म्हणतात आम्हाला देव आमच्या अंगात येतो. दुसरे महात्मे असे आहेत की जे म्हणतात की देव आम्हाला दिसतो, देवामुळे आम्हाला त्रिकाल ज्ञान प्राप्त झालेलं आहे. अशी काही माणसं, त्यांचं उदाहरण तुम्हाला देऊन सांगतो. एका शिष्याच्या घरी एकाचे गुरु महाराज जेवायला गेले आणि सगळे पदार्थ सर्वांना वाढले गेले आणि नंतर त्या गुरु महाराजांनी काय केलं, हाड असं केलं. तुम्ही बोलू नका. गुरु महाराजांनी लगेच शब्द काढला, हाड. काय झालं? नाही, पंढरपूरच्या देवळामध्ये कुत्रा घुसलंय, त्याला हाकलतोय. बघा म्हणजे आमचे गुरु महाराज किती पॉवरफुल, किती ज्ञानी. तेवढ्या त्याचं लक्ष गेलं ताटामध्ये. गुरु महाराजांना नेमका गुलाबजामच नव्हता वाढला. तर बायकाला सुनवायला लागला, अरे बायको तुला अक्कल नाही काय? सगळ्यांना गुलाबजाम वाढला, गुरु महाराजांना गुलाबजाम वाढला नाही. म्हटलं काय बोलता? अहो तुमच्या गुरु महाराजांना पंढरपूरच्या देवळाचं कुत्र बरं दिसतं, त्या पापडाखालचा गुलाबजाम दिसा ना का? असे गुरु आहेत, असे पण लोक आहेत जे म्हणतात आम्हाला देव दिसतो. असे लोक ज्यांच्या अंगात देव येतो, असे लोक ज्यांना देव दिसतो. नव्हे काही लोक जगामध्ये असे आहेत जे म्हणतात आम्हीच देव आहोत. आणि जी अशी लोक आहेत की म्हणतात आम्ही देव आहोत, ज्यांच्या नावानं आश्रम झाले, ज्यांच्या रोज आरत्या होतात, ते मेल्यावर त्यांच्या नावानं मोठं मंदिर बांधलं जातं. वर गेल्यानंतर तो यम तिकडे वर हिशोब करत असतो, तिकडे खाली जय गुरु महाराज, वर यम मार फटकवतोय पठ्ठ्याला. का? आता लोकांचा पैसा खाल्ला
असे किती बाबा लोक जेलमध्ये गेले तुम्हाला उदाहरणं सगळ्यांना माहिती आहेत की नाही? सगळे उदाहरण आहेत. म्हणून कधीही लक्षात घ्यायचं, पूज्यता डोळ्यानं देखावी, स्वकीर्ती कानी नाही ऐकावी, देव व्हायला कधी जाऊ नये. तुकोबाऱ्या म्हणतात, राया विठोबाचे पद जो अभिलाषी, राया विठोबाचे पद राया विठोबाचे पद जो अभिलाषी, राया विठोबाचे पद जो पद जो अभिलाषी पातकाची राशी तुका म्हणे. तुकोबरा म्हणतात की माझ्या विठोबाचं पद, ज्या पदाची जो अभिलाषा करतो, जो देव व्हायला जातो त्याची फजिती देव करतो. लक्षात घ्या. म्हणून देव व्हायला कधी जाऊ नये, देव प्राप्त करावा. आणि देव कुणाजवळ मिळतो तर संतांकडेच मिळतो. कसं काय? संतांकडेच का तर लक्षात घ्या, संतांकडे साधन आहे. मग महाराज संतांशिवाय आम्ही जर साधन केलं तर ते आम्हाला साधणार नाही का? बिलकुल साधणार नाही. संतांमुळे साधणार आहे. कसं काय? नाथ महाराज म्हणतात, येणे साधती साधने तुटती भावाची बंधने. कसं काय महाराज? आम्ही आमच्या मर्जीनं करतो, आम्हाला कळत नाही. आणि संतांनी तेच साधन अगदी सोपं करून सांगितलं. समाधीचं सुख भोगण्याकरता लोकांना तासनतास योगा करावा लागायचा, आसन मांडून राहावं लागायचं, निराहार व्हावं लागायचं. आणि ते समाधीचं सुख आम्हाला सहज येत आहे. ऐसा या कीर्तनी ब्रह्मरस समाधीचे सुख सांडावो वाळूनी, समाधीचे सुख सांडावो वाळूनी, ऐसा या कीर्तनी ब्रह्मरस, ऐसा या कीर्तनी ब्रह्मरस, समाधीचे सुख सांडावो वाळूनी. सोपे वर्म आम्हा सांगितले संजय टाळा दिंडी हाती घेऊन नाचा. संतांनी जे वर्म सांगितलं ते वर्म जर आम्ही पाळलं तर आम्हाला कसं सगळं सोपं आहे महाराज. म्हणून संतांचा आश्रय घ्या. आणि येणे साधती साधने म्हणजे काय? नाथ महाराजांच्या भागवतात एक प्रमाण आहे बघा. ती पिंगला नावाची वेश्या दत्तात्रयांनी गुरु केली. पिंगला नावाची वेश्या घराच्या बाहेर थांबली आहे. ती ग्राहकाची वाट बघते. आता एखादा ग्राहक येईल, माझा भोग पूर्ण करेल, मला पैसा देईल. शेवटी ग्राहक आलाच नाही. शेवटी बिचारीनं मनामध्ये निश्चय केला की आतापर्यंत जे काही मी केलं सगळं पाप होतं. आजपर्यंत मी या नासक्या कुसक्या पुरुषांच्या देहाची अपेक्षा करायची, आणि जो खरोखर परमपुरुष आहे त्याचा मला विसर पडला. तिला पश्चाताप झाला. महाराज कोण म्हणते? वेश्या म्हणते. सगळेजण धंदा करतात, धंद्यामध्ये सगळ्यांना लॉस नेहमी होत असतो. मग हिला लॉस याच्या आधी झाला नव्हता कधी? झाला असणार ना. पण पश्चाताप नेमका त्याच दिवशी का झाला? याला कारण आहे महाराज. याला कारण असं आहे की त्या दिवशी त्या स्थानावरून दत्तप्रभू चालले होते. दत्तप्रभू त्याच्यामुळे तिला उपरती झाली, हे कारण आहे. म्हणून येणे साधती तुटती भावाची. आणि महाराज संतांचा आश्रय नाही केला तर संत विण प्राप्ती नाही, साडे 11 वाजायला आले मला मान्य आहे, पण तुम्ही जरा फ्रेश बसा ना. त्या खाल्लेल्या पनीरची शपथ आहे तुम्हाला. ताट बसा, कारण तुमचे चेहरे पडलेले बघितले की मला पण अशा चाली घ्यावी लागतील. आता मला 5-10 मिनिटात कीर्तनच उरकावं लागेल. आता नाही उरकतं, काळजी करू नका. 10 मिनिटांमध्ये कीर्तन सेवा समाप्त करू आपण, काळजी करू नका. तर काय आहे की संतांचा जर आश्रय घेतला नाही तर साधन साधूच शकत नाही. संतांपाशी देव अखंड आहे. हरी तेथे संत, संत तेथे हरी, ऐसे वेदचार्य बोलतात. ते पहिलं कारण बघा तुम्ही. आपण प्रमाण पाहतो, आपण भजन ऐकणारी माणसं आहात. ज्या सुखा कारणे
देव वेडावला वैकुंठ सोडून संत सदनी राहिला संत सदनी राहिला संतांच्या सदनी संतांच्या घरी देव का राहिला तर देवाला पण जे सुख पाहिजे ते कुठे आहे संतांकडे देव संतांपाशी येतो हे पहिलं कारण आहे संतांशिवाय देव मिळू शकत नाही संतान विना प्राप्ती नाही कसं काय सांगतो तुम्हाला मी नाथ महाराजांच्या चरित्रामध्ये एक दासोपंत स्वामी नावाचे मोठे महात्मा होते त्या काळात ऐका गोष्ट सांगतोय सरळ बसा सर्वांनी ताड बसा त्या दासोपंत स्वामींकडे साक्षात दत्तात्रय भगवान रोज सोंगटी खेळायला जायचे सारीपाट खेळायला जायचे आणि एक दिवस त्यांच्या कानावरती कोणीतरी कीर्ती घातली की पैठणला कोणीतरी नाथ महाराज त्या नाथ महाराज तुमच्यापेक्षा मोठे दत्तात्रयांचे उपासक आहेत ते म्हटले माझ्यापेक्षा मोठे कोण उपासक असतील दत्तात्रयांचे माझ्याकडे देव सारीपाट खेळतो त्यांच्याकडे काय करतो सांगा ते म्हणले अहो देव त्यांच्याकडे कावडीने पाणी घालतो कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाहे अनन्य भक्ती हवे निळा वंदितांचे पाय ओवाळू आरती स्वामी एकनाथा कावडीने पाणी भरतो देव त्यांच्या घरी एवढं त्यांचं महत्व आहे काय बोलता खरं मला विश्वास बसत नाही असं म्हणल्याबरोबर दत्तात्रय भगवान जे गायब झाले काही दिवस खेळायला आलेच नाही आश्चर्य करायला लागले दत्तात्रय भगवान गेले कुठं बरेच दिवस शोधतोय मिळत नाही नक्की झालं काय शेवटी त्यांना कुठेतरी सांगितलं तुम्ही एकदा पैठणला जा नाथ महाराजांकडे जा त्यांच्याकडे तुम्हाला तुमचे दत्तात्रय भगवान मिळतील शेवटी दासोपंत स्वामी निघाले दासोपंत स्वामी निघाले पैठणला आल्यानंतर त्यांनी नाथ महाराजांचं घर विचारता त्या ठिकाणी गेले आणि दारामध्ये जाऊन पाहतात तर काय दत्तात्रय चोपदार पुढे पुढे उभा काठीकर साक्षात दत्तात्रय भगवान तिथं वॉचमनगिरी करतात हातामध्ये दंड घेऊन तिथे चौकदार म्हणून उभे म्हणून कीर्तनामध्ये विणा तो जो चौकदार असतो त्या चौकदाराला काही मर्यादा आहेत तो सामान्य नाही लोक त्याला नाचवतात काय करतात अरे चौकदार दत्तात्रयांचा मान आहे तो हे विणेकरी म्हणजे हा नारदाचा मान आहे ही नारदांची गादी आहे चौकदारचं स्थान हे वारकरी संप्रदायामध्ये दत्तात्रयांचं स्थान मानलं गेलेलं आहे आणि जो तो चौकदार जर असा आमच्याकडे चौकदार तुम्हाला दाखवतो की तुम्हाला नागिन डान्स करून दाखवतो तो ते तुमच्या हळदीमध्ये वरातीमध्ये जेवढे डान्स करतात ना लोक सगळे करतो गडी आता हल्ली तो विणेकरी पण तसा चाललाय बरं का तुम्ही कीर्तन ऐकत असाल तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती आहेत तो विणेकरी इथनं गेला की तो लावणीच करत जातो माहिती आहे ना तो इथनं नीट तिथं जात नाही कधी अजिबातच आणि तुम्हाला नियम म्हणून सांगतो विणेकरांना कंबर बांधल्याशिवाय मला कंबर बांधता येत नाही समजलं का विणेकरी इथं आल्याशिवाय मला कंबर सोडता पण येत नाही नियम आहेत कीर्तनकाराचे नियम आहेत तो विणेकरी जर इथनं जाईपर्यंत मार तो लावण्यान शक्य तुरा करत गेला तो नाचत जर गेला म्हणून आमच्या फळावरती नियम आहे विणेकरी विणा खायला येत नाही चौकदार जाऊन तिथे विणा देतो चौकदार पण नीट देतो असा कॅबरे डान्स करत जात नाही तिकडे अजिबात म्हणून नियमाचे एक मान आहे म्हणून संतांपाशी देव साक्षात आहे दुसरं म्हणजे संतांना वगळून देव तुम्हाला कधीच मिळायचं नाही लक्षात घ्या कसं काय एखाद्या पंक्तीमध्ये तुम्ही गेलात त्या पंक्तीमध्ये एखादी आई आहे तिच्या बाजूला तिचं लेकरू आहे त्या आईला खायला घातलं आईचं ताट संपूर्ण भरलंय पण पोराला अजिबात नाही पोराची हाडूड जर केली ते आई समाधानी होईल का सांगा तुम्ही आईला राग येईल आईला तो गुलाबजाम गोड लागायचा नाही गुलाबजाम नाही काय मोतीचूर लाडू गोड लागायचा नाही असा विधान आहे हा नियम आहे म्हणून संतांना बाजूला करून जर तुम्ही म्हणाल मला देव पाहिजे महाराज नाही मिळायचा उलट पक्षी संतांचा अधिकार काय तुम्हाला सांगतो मी नाथ महाराजांचं एक वाक्य आहे तुम्ही अच्युतात्मे निर्धारे देव तुमचा आज्ञाधारे तुम्ही म्हणाल तर देव धरी एरवी हातीनं धरी आणते देव तुमचा आज्ञाधारक आहे देव तुमचा नोकर आहे
तुम्ही म्हणलात देवाला की याचा उद्धार कर, देवाने त्याचा उद्धार केलाच पाहिजे. आणि तुमची जर परवानगी नसेल, तुमची जर आज्ञा नसेल, तर देव त्याचा उद्धार करीत नाही. आणि जर तुम्ही देवाला आमच्या नावानं विनंती केलीत ना, तर देव मग मज हारी उपे बरे. संत मिळतात कुठे महाराज? संत आम्हाला सहज मिळतात का? नाही. भाग्याचा उदय ते हे डोळे संत बाय. संत मिळायला खूप मोठं प्रार्थना लागतं. संत मिळण्याकरता खूप मोठे पुण्य असावे लागते. अरे चंद्रामृत सुखे सेववीर हस्ता जातार वेद वेद बाजा हेळा सागर तर वेद परदा साधूची भेटन होईल गा ऐस ऐसियान भेटते ते साधू. महाकठीण अवस्था संतांची भेट म्हणजे. मग संतांची जर भेट आम्हाला खरोखर झाली तर संत काय करतील? अभंगाचा शेवटचं चरण. एका जनार्दनी संत, 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 एका जनार्दनी आणि म्हणून त्या संतांनी जर आपला अंगीकार करावा असं जर वाटत असेल तर देवानं आपल्याला स्वीकारावं जर असं खरोखर वाटत असेल तर मोठ्या प्रेमानं एकदा मुखानं नाम हाताने टाळी भुजन करा. विठोबा रखुमाई जय, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा श्याम
तुम्ही रंगीत आहे, तुम्ही पण मोठा रंगीत आहे. असं. एका जनार्दने संत पूर्ण करते मनोरथ. आधी 5 मिनिटामध्ये सेवा तर पूर्ण करून देऊ. काळजी करू नका. कारण काय, भूक लागल्यावर जेवण पण गोड लागत नाही. कीर्तन कसं गोड लागेल ना? झोप लागल्यावर जेवण गोड लागत नाही. कीर्तन कसं गोड लागेल? मला काळजी आहे तुमची. कारण काय, मला पुन्हा इकडे यायचं आहे. लोकांना कुठला कीर्तनकार आवडतो मला सांगा तुम्ही? हसवणारा आवडतो? हां, नाही आवडत? मग इंदुरीकर ऐकला कसे करतात मग? हां, ठीक आहे. लोकांना हसवणारा कीर्तनकार आवडतो. चांगलं गाणारा आवडतो. काल खोलेला वाजणार आहे ना हे महाराज जे आहेत, लय जणांना चाटा मारतात. चाटा म्हणजे वाजव चाटा म्हणतात, हे चाटा मारतात. बरेच कीर्तनकार आजपर्यंत त्यांनी वाजवले, म्हणजे त्यांची कीर्तन वाजवली. काल खोले बोला पण वाजवलं. लोकांना हसवणारा कीर्तनकार आवडतो. लोकांना गाणारा कीर्तनकार आवडतो. लोकांना रडवणारा कीर्तनकार पण आवडतो. पण सगळ्यात जास्त एक कीर्तनकार लोकांना आवडतो, त्याला म्हणतात वेळेत सोडणारा कीर्तनकार. तो कीर्तनकार सगळ्यांच्या पेक्षा जास्त आवडतो, त्याला म्हणतात काय? वेळेत सोडणारा कीर्तनकार. असं तर सुग्रीव भगवान प्रभूंचा प्रश्न करतोय की देवा, तुम्ही परमार्थामध्ये कच्चे आहात, व्यवहारात कच्चे आहेत. म्हणलं कसं काय? तुम्ही मला झाडाच्या आडून मारलं, आश्रय कोणाचा केला? सुग्रीवाचा. सॉरी, वाली म्हणतोय देवाला, सुग्रीवाचा. तर म्हणले त्या सुग्रीवाचा कशा करता? म्हणलं मला माझी पत्नी सोडवायची आहे. तुमची बायको सोडून न करता तुम्ही त्या सुग्रीवाचा आश्रय केलात. पण मला एक प्रश्नाचं उत्तर द्या, त्या सुग्रीवाला विचार, त्याची बायको कुठे आहे? त्याची बायको आहे माझ्याकडे, तर तुमची बायको सोडत निघालाय. वा रे वा, असला कसला? तर म्हणले मग तुम्ही पारमार्थिक विषयाचा विचार केला नाही, तुम्ही व्यावहारिक विषयाचा विचार केला नाही. तुमच्या लक्षात येतं का, या सुग्रीवाला नेऊन तुमची बायको तुम्हाला भेटण्याची गॅरंटी काय? मग तुम्ही याचा आक्षय का घेतलात? तर प्रभू म्हणाले त्याला कारण आहे, मला शबरीनं सांगितलं. मी वनवासामध्ये फिरत असताना जेव्हा शबरी मातेच्या त्या कुटीमध्ये गेलो, त्या शबरीनं सांगितलं तुम्ही त्या सुग्रीवाचा आश्रय करा. त्या शबरीच्या एका शब्दापायी मी त्या सुग्रीवाचा आश्रय केला. एका जनार्दने संत पूर्ण करते मनोरथ. परत परीक्षा आहे वाटतं, असं हरकत नाही. त्यांची पण संपवा आम्हाला जास्त शाळा आहे त्या शाळा शिकायणार आहे. हां, ठीक आहे, थांबा. हे मास्तर इकडे आहेत. एका जनार्दने संत पूर्ण करते मनोरथ. देवानं आपला अंगीकार केला. कसा केला? संतांनी सांगितलं याला स्वीकारा, केला अंगीकार. म्हणून महाराज हे त्यामध्ये येत अवकाश जरा सेवा भगवान परमात्मा चरणी समर्पित करतो. आणि सेवेला पूर्णविराम देण्याच्या अगोदर थोडं सांगतो. खरं तर आज प्रकृती स्वास्थ्यही माझं काही एवढं काही खास नाही आहे. माझा घसा वगैरे सगळा गेलेला आहे. सध्या एवढा हाऊसफुल चालू आहे वीरेश्वरचा करतो ना, की काल कीर्तन, परवा कीर्तन, तेरवा कीर्तन, उद्या कीर्तन, परत नंतर कीर्तनच कीर्तन आहे. त्याच्यामुळे बसून नाही बिलकुल. सकाळी कणकवली टू एवढा प्रवास केला. 7 वाजता घरी पोहोचलो आणि 7:30 वाजता मला न्यायला मला आपला विनोद आला. विनोदने मला बरोबर तिथनं उचलला आणि इकडे आणलं. जसा होता तसा आणला एकदम. फक्त आंघोळी करून तिला पवित्र बुवा एकदम मस्त या ठिकाणी. म्हणून या ठिकाणी खरं तर मागे एका ठिकाणी आपल्या इथं सेवेचा योग झाला. श्री वीरेश्वर देवस्थान या ठिकाणी मागे सेवा झाली. त्या ठिकाणी जे सेवेला उपस्थित होते सर्वांना माहिती आहे की जर मी खरोखर रंगात आलो तर काय असतो. त्यावेळेला वासुदेव महाराज म्हटले, भूषण महाराज आपल्याकडे सेवा आहे,
पण जास्त बॉम्ब नका फोडू. ऑलरेडी बॉम्ब जाम फोडलेत मी माझ्या सीमेवरती. मला हे कशाकरता सांगायचं आहे की आपण या ठिकाणी कीर्तनं करतोय, वाऱ्या करतोय, उपासना करतोय, मंदिरामध्ये जातोय, रोज एक श्वास घेतोय. आपण घेत असलेला एक ना एक श्वास यांच्या रक्ताचे उपकार आहेत, लक्षात घ्या. यांच्या रक्ताच्या थेंबाचं एक ऋण आपल्या माथ्यावरती आहे. म्हणून त्यांचा शब्द टाळता आला नाही. त्यात ते आमचे मित्रसुद्धा आहेत. म्हणून या ठिकाणी सेवेला समोर पूर्ण दिनाविधी त्यांचे धन्यवाद. या ठिकाणी सेवेला उपस्थित असणारे त्यांचेच पिताश्री आमचे हरेश्वर माऊली वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष दत्तात्रय महाराज चौरगे यांनाही साष्टांग प्रणिपात. तथा ज्यांनी आजपर्यंत या ठिकाणी एवढ्या वर्षामध्ये विण्याची सेवा केली, आमचे मधोबा चौरगे. खरोखर की जुनी माणसं एकदा निघून गेली की परंपरा काय हे कळत नाही, त्याचं मोल आपल्याला कळत नाही, लक्षात घ्या. म्हणून जुनी माणसं असावी, कशाकरता असावी? नवीनांच्या पाठीवरती थाप टाकण्याकरता असावी. आपला वारकरी संप्रदाय का तयार होत नाही? आपल्या वारकरी संप्रदायामध्ये तरुण मुलं का तयार होत नाही? याचं कारण आहे, नवीन कोण आला तो गेलास, तो जातो तो परत काही येत नाही जीवन. आलं का लक्षात? पण म्हातारे लोक पार हारे ते घसा पार गेलाय तरी पण ते काही कोण विना सोडायला तयार नाही, तो भजनाचा विना. आलं का लक्षात? ह्या गोष्टी होतात. म्हणून या ठिकाणी जुने पण आहेत, नवीन पण आहेत, जुने पण आहेत, नवीन पण आहेत. पण एक मर्यादा पाहतो मी, जुने कशा करता असावे? आशीर्वाद देण्याकरता असावे. म्हणून जुन्याचं महत्त्व आहे, लक्षात घ्या. एका वाक्यात सांगू का? तरुणांनी आपला उर्मटपणा बाजूला ठेवावा, जुन्यांनी आपला कर्मठपणा बाजूला ठेवावा. म्हणजे वारकरी संप्रदाय सुधारतो. टाळ्या वाजवा आता. हे वाक्य महत्त्वाचं आहे. आणि दुसरी गोष्ट सांगतो, आज वास्तुशांती झाली आहे. ही वास्तू उगाच उभी राहिली नाही बरं का. ही वास्तू उगाच उभी राहिली नाही. कुणीतरी ही वास्तू बांधण्याकरता आयुष्यभर स्वप्न बघितलं. कुणीतरी ही वास्तू बांधण्याकरता पैसा ना पैसा वेचला. एखादं लग्न जर करायचं असेल, एखादं घर जर बांधायचं असेल, तर तो मुलीचा बाप आणि घराचा मालक काय झिजतो आपल्याला माहीत नाही, कारण त्याचा आपण अनुभव घेतलेला नसतोय. ज्याने अनुभव घेतलाय त्याला तो माहिती आहे. म्हणून कधी जर लग्नाला कोणाचं गेलात, त्या लग्नामध्ये जर भाजीमध्ये मीठ कमी असेल, तो यजमानी विचारायला आला का भाजी कशी आहे, छान झाली भाजी म्हणत जा. तसं वास्तुशांतीसाठी आपण या ठिकाणी आलात, काही गडबड असेल, मी आता 2 तासापूर्वी आलो, तुम्ही सकाळपासून इथं होतात, काही गडबड झाली असेल, इथंच नाही कुठंही जा तुम्ही कार्यक्रमाला, कुणाच्याही लग्नाला जा, वास्तुशांतीला जा, कार्यक्रम चांगलाच झाला असं म्हणायचं. लक्षात घ्या. का? त्या मालकानं हा दिवस बघण्याकरता उभं आयुष्य वेचलेलं असते. कशाकरता? आजचा दिवस पाहण्याकरता. म्हणून त्या मालकाच्या जीवाला शांती लाभली पाहिजे, हीच खरी वास्तुशांती. आलं का लक्षात? तुमच्या चित्ताला लागलेलं समाधान आणि मालकाच्या आत्म्याला लागलेली शांती ही खरी काय? वास्तविक शांती. म्हणून ती वास्तुशांती. म्हणून या ठिकाणी जाताना एवढं करा, जे काही चुकलं असेल ते माझ्या वाणीचे अथवा बुद्धीचा दोष म्हणून या ठिकाणीच ठेवून जा. चांगलं असेल ते मात्र नक्की घरी घेऊन जा. म्हणून एका वाक्यात सांगतो, जुनं ते इथंच ठेवा, चांगलं ते घरी घेऊन जा. मंडपाच्या बाहेर पडताना जुन्या चपला कोणाच्या असतील इथंच ठेवून जा, चांगल्या बघून तेवढे घरी घेऊन जा. असं अजिबात करायचं नाही. कीर्तनातून चांगली प्रमाणं, चांगली उदाहरणं, चांगली वाक्य घेऊन जा. गणपतीमध्ये भजनाला बसा, पण कुठल्या भजनाला बसा? 3 तारी भजनाला बसा. शाबास. हां, नाही, विणावाल्या भजनाला बसा, तिथं पण जरा संतांचे अभंग पाठ करून म्हणत जा. एवढाच हा माझा मौलाचा संदेश. आणि या ठिकाणी सेवेला पूर्ण विराम. न्यूनते पुरते अधिकते सरते करून घ्यावे तुमते विनवी तू असे, तुमच्या पायाच्या प्रसादी काही बोलिलो विनोदे, तुम्ही क्षमा करणे संधी, नवे अंगभूत युक्ती, नवे हा उपदेश, तुमचे बोलिलो शेष, तुमच्या कृपेचे पोषण जन्मोजन्मे तुका म्हणे. तुम्हा सर्वांच्या आशीर्वादानं कार्यक्रम झाला नंबर 1. तुम्हा सर्वांच्या आशीर्वादानं कार्यक्रम झाला नंबर 1. तुम्हा सर्वांना नमस्कार करतो. हो वरखऱ्यांचा लेख. असं लोकांना कीर्तनात जर 12 वाजवले तर लोक काय म्हणतील, बुवा 12च आहे. आहेच 12चा मी, कारण माझी जन्मतारीख 12 ऑगस्ट 2000. मी कसला आहे तरी ठरवलं होतं 1 वाजवे, पण लाईट घोळ करायला लागली. म्हणून आता तुम्हाला इथेच सोडतो. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम 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 तुकाराम
कोपऱ्यातल्या मंडळींना पनीर कमी वाढला काय? जरा मोठ्याने गजर करा ना जरा. तुमचा आवाज मोठा की यांचा आवाज मोठा जरा बघू आपण. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. एकालाच भेटला पनीर. महाराज गडबड आहे, एकालाच पनीर भेटला. ते काय खरं नाही बघ. तुमचा आवाज बघू, जाऊ दे जरा मोठ्याने म्हणा. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. झोपा लागायला लागल्या तर राहू दे. विठ्ठल जय जय.